मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी खुला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या लोकार्पणानंतर कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू मोठ्या प्रमाणात गाड्यांची कनेक्टिंग लिंकवरून प्रवास त्यांनी केलाय। अखेर 5 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरळीत। सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। अखेर 5 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यास यश। गोंदियामध्ये उष्णतेचा तडाखा कायम। तापमानाचा पारा 44 अंशांवरून 43 अंशांवर। पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणाचाही इशारा। नागपुरात 44 अंशांच्या रखरखत्या उन्हामध्ये सीताबर्डी बस स्टॉपवर प्रवाशांची गैरसोय। कडाक्याच्या उन्हात सावलीची सोय नसल्यानं प्रवासी हैराण। सावलीसाठी शेड उभारण्याचीही प्रवाशांची मागणी। जळगावच्या तापमानात 2 अंशांनी घट। जळगावात तापमानाचा पारा आता 42 अंशांवर। तापमानात घट झाली असली तरी वातावरणातला उकाडा मात्र कायम। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। नागपुरात तापमान 45 अंशांवर तर 58 जणांना उन्हाचा फटका बसला। रुग्णालयांमध्ये निर्जलीकरण आणि बेशुद्ध पडण्याच्या तक्रारी वाढल्यानं चिंतेचं वातावरण आहे। मनपाच्या आरोग्य विभागाचा अहवाल जो आलाय त्यामध्ये उन्हामुळे मृत्यूची नोंद नाहीये। भाजप नेते किरीट सोमय्यांकडून कोल्हापुरात चहाचा आस्वाद। किरीट सोमय्यांच्या चहापानामुळे पोलिसांनी वाहतूक अडवून धरली। रस्ता बंद केल्यानं वाहतूक कोंडीमुळे जनता उकाड्यानं हैराण। भंडाऱ्यामध्ये उन्हाच्या तडाख्यात घोड्यांसाठी खास व्यवस्था। तबेल्यात कूलर आणि पंखे लावण्यात आलेत तर घोड्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा कांदा बांधण्यात आलाय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये सोनल प्रकल्पातनं मुख्य कालव्यांद्वारे पाणीपुरवठा। अनेक दिवसांच्या शेतकऱ्यांच्या मागणीनंतर हा कालवा प्रशासनाचा निर्णय। तर या निर्णयामुळे परिसरातील उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या भीषण पाणी टंचाई संदर्भात आता 36 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा। विहिरींनी तळ गाठल्यानं हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। वाशिम जिल्ह्यातल्या 8 गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर। पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी नमुन्यांची तपासणी। 128 गावांमधील 717 पाणी नमुने तपासले। यापैकी 36 नमुने दूषित असल्याचं स्पष्ट। वाशिममध्ये 1 ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसामुळे 57 गावांमधील 836 शेतकरी बाधित। 291 हेक्टरवरील पिकांचं नुकसान तर अद्याप मदत न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात। जळगावच्या मुक्ताईनगरात वादळामुळे अंगणवाडीचे पत्रे उडाले। वादळामुळे नायगावमधील अंगणवाडीचं नुकसान। संध्याकाळी या ठिकाणी घटना घडल्यामुळे सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। गोंदिया जिल्ह्यामध्ये सूर्यफूल कापणीला सुरुवात तर अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा। सूर्यफूल बाजारभाव वाढण्याचीही शक्यता। साताऱ्यातील खंबाटकी घाट आणि आनेवाडीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। रत्नागिरीतल्या संगमेश्वर एसटी स्टँड परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी। संगमेश्वर एसटी स्टँडपासून मुंबई दिशेकडे 2 ते 3 किलोमीटरची रांग। पुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्यानं वाहतूक कोंडी। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाड या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी तर वाहनांच्या तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा। सलग सुट्ट्या आणि वीकेंडमुळे वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिक गंभीर। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। तलावाकाठची जमीन शासन संपादित करीत नसल्यानं शेतकऱ्यांना आंदोलन केलं। रुक्माजी नरवटे असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव। महाराष्ट्र दिनी विदर्भ वाद्यांकडून आता काळा दिवस पाळण्याचा इशारा। पोलिसांनी रात्री चौघांना डिटेन केलं। संविधान चौकात काळे झेंडे फडकवण्याचा इशारा। नागपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात। एनसीईआरटीनं मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये हजारो शिवप्रेमींचा मोर्चा। तर या मोर्चाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जयंत पाटील हे एकाच मंचावर आले होते। गिरणी कामगारांच्या संघर्ष समितीचं हुतात्मा चौकात आंदोलन। गिरणी कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू। गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देणारे कामगार एकत्र। रोहित पवारांचे कर्जत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। कर्जत जामखेडमध्ये सुरळीत वीज पुरवठा मिळवण्यासाठी या ठिकाणी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। महावितरण अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचाही आरोप। वाशिममध्ये संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। दत्ता भरणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगावच्या कामगार आयुक्त कार्यालयासमोर महावितरण महापारेषण या कंपनीच्या कामगारांचं आंदोलन। कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून तासभर ठिय्या आंदोलन तर काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याची यावेळी मागणी। धाराशिवमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। शासकीय सेवेमध्ये पुन्हा सामावून घेण्यासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न। घटनेमध्ये महिला 70% भाजल्याची माहिती। हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बैठकीच्या दरम्यान
या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले होते, तर शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात शेतकरी आक्रमक झाल्याची माहिती. दरम्यान हिंगोलीमध्ये ही बैठक झाली होती. साताऱ्यातील कराड तासवडे शिरवडे या रस्त्याच्या प्रश्नी माजी मंत्री बाळासाहेब पाटील आक्रमक. सर्व्हिस रोडचं काम रखडवल्यामुळे ट्रॅक्टर चालक आणि स्थानिकांचा रास्ता रोको. 1 महिन्यात हे काम पूर्ण करून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित. जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्या मागणीसाठी सत्ताधारी भाजप नगरसेवकाला उपोषणाला बसण्याची वेळ. नगरसेवक शशिकांत घुगे यांचं उपोषण सुरू. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन सुरू होतं. यवतमाळच्या मारेगावमध्ये मारडी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. पुतळा बसवण्यावरून मारेगावमध्ये तणावाची परिस्थिती. शिवप्रेमीकडून यावेळी पुतळा न हटवण्याची मागणी, तर प्रशासन पुतळा हटवण्यावर ठाम. हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून या ठिकाणी उभारणीवरून 44 जणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. तर हट्टा पोलीस ठाण्याचे अधिकारी निवेदन स्वीकारत नसल्याचा आरोप करत खुर्चीला दिलं निवेदन. गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार असल्याचं जवळपास निश्चित, तर विद्यमान संचालक मंडळाची 4 मे रोजी मुदत संपणार. मुदतवाढ देण्यास कोर्टाचा नकार. गोकुळ संघाची निवडणूक ही 4 महिने पुढे जाण्याचीही शक्यता. जळगावमधील अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे फडणवीसांचे आदेश. अटलांटा कन्स्ट्रक्शन्सवर पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू. महाराष्ट्र दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक आणि आकर्षक दिसतोय. शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, रॉकेट, ब्लू डीजी इत्यादी 2 टन फुलांचा सजावटीसाठी वापर. गवताळा अभयारण्यामध्ये या ठिकाणी आज चंद्रप्रकाशात वन्य प्राणी गणना होणार. तर बौद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष तयारी. ट्रॅप कॅमेरे आणि मचान मोजणीसाठी सज्ज. पाटणादेवी परिसरात 4 ठिकाणी निरीक्षण व्यवस्था. वाघाच्या वावराकडे आता लक्ष. नवापूर या ठिकाणी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लूमुळे 1,40,000 कोंबड्यांचे किलिंग केले जाणार. फ्लूच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय समिती स्थापन. तर ही समिती सर्व पोल्ट्री फार्मचे सॅम्पल घेऊन तपासणी करणार. बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र. रुग्णालय परिसरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यानं अस्वच्छतेचा कळस. तर रुग्णालयामध्ये 60 स्वच्छता कर्मचारी असून सुद्धा रुग्णालयाची दयनीय अवस्था. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या पाळोदी या गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे रोहित्राला आग लागली. आगीमुळे परिसरातील आणखी 3 ते 4 घरांना आग. तर आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य, घरातील धान्य, कपडे आणि इतर साहित्य जळाल्यामुळे मोठं नुकसान. गोंदियातील विवेक पाटील यासह पुरुषोत्तम आहेरकर यांचा पोलीस महासंचालक पदकानं सन्मान. तर जिल्ह्यातील 8 पोलीस अधिकाऱ्यांचा मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मान. जळगाव पोलीस दलामध्ये 37 लेटलतीफ कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कापला. नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची ही कारवाई. यामध्ये विशेष शाखेतील जळगावमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तरुणीला मारहाणही केल्याचा आरोप. भागवत चव्हाण असं या आरोपीचं नाव. तर आरोपी तरुणीचा मोबाईल कागदपत्र घेऊन पसार झाल्याची माहिती. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा अपघात. खासदार सावरा यांच्या गाडीला डंपरची धडक. सुदैवानं डॉक्टर सावरा यांना कोणतीही दुखापत नाही, मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. केडगावमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू. रंजना केसरकरांवर केडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रिया झाली. सर्जन डॉक्टरनं एका दिवसात 97 शस्त्रक्रिया केल्याचाही आरोप. दौंडमध्ये नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली कुटुंबाची भेट. रंजना केसरकर मृत्यू प्रकरणाच्या चौकशी प्रकरणी लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई करावी. पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी ग्रामस्थांचा संताप. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये बायको व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर सतत चॅट करत असल्याच्या रागातनं पतीकडून पत्नीची हत्या. तर चारित्र्याच्या संशयातनं पतीनं पत्नीची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न. पंढरपुरात या महिलेचा मृतदेह सापडलाय. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरातनं बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला. 2 दिवसांच्या थक शोधकार्यानंतर मृतदेह रात्री खोल दरीत आढळून आलाय. अमरावतीमध्ये मोझरी परिसरात कारचा अपघात. तर जीवितहानी नाही. कारचं नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकावर ही कार धडकली. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट.